दिनांक 1 जून 2025 रोजी कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे आंबा व केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पॅक्लोबुट्राझो चा बिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केलाय। संशयित किशोर एकनाथ ठाकूर ही विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबतची माहिती डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांना मिळाली होती। तसेच हे माहिती आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांना देण्यात आली होती। त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, अक्षय गोसावी यांच्या सोबत डॉक्टर सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी स्वतः बनावट ग्राहक बनवून संशयितास 100 लिटर पॅक्लोबुट्राझो या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकाची मागणी केली असता त्याने पवित्रम हॉटेल नांदूर नाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहन क्रमांक MH15 HU 3511 मधून डिलिव्हरी देत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई माननीय सुनील बोरकर संचालक महाराष्ट्र राज्य, माननीय प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य, माननीय सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक, माननीय अभिमन्यू काशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा भरारी पथकातील सदस्य श्री संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, श्री राहुल अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या सोबत आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, गुन्हे शोध पथकाचे दादासाहेब वाघ, अक्षय गोसावी, शिवाजी आव्हाड यांनी केली आहे। डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा 1968 व कीटकनाशक नियम 1971 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अन्वये संशयित किशोर ठाकूर यांच्या विरोधात आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री निकम करीत आहे। नाशिक विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी तसेच विनापरवाना कृषी निविष्ठा विकणाऱ्या इसमांची नावे जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांना द्यावी असे आवाहन श्री सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।